ह्यो काय विषय आहे, मामा दादा कोंडकेचा सत्कार का करायला लागल्यात. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता चाललो होतो मी साईटवर. मग तिथनं परत आलो साईटवर. अजून कोण आलं नव्हतं. चला तर वर जाऊया म्हणलं. मग तिथनं परत काम चालू केलं. आपले कर्टल बार घालून घेतले पहिल्यांदा, तर मग ती लगेच बांधायला पण सुरुवात केली. मग थोड्या वेळात ह्या दोघांची एंट्री झाली बघा. सुट्टीच्या वेळी तेवढं लवकर सुट्टी पाहिजे असत्या आणि सकाळी येतात वेळानं. मग तिथनं परत आपल्या सगळ्या सैनिकांनी कर्टल बार बांधायला सुरुवात केली बघा. मग तिथनं जरा पाणी पिऊन वर आलो आणि ही दोघं भीमात काय हुडका लागलेत बघूया म्हटलं. 3 रुपये. मग तिथनं परत आम्ही दोघांनी कवरिंग घालायला सुरुवात केली आणि इकडे एकच याची बी होता बघा, तो पण हिने बांधून घेतला लगेच. मग इकडे दादा कोंडके कटर घेऊन आले बघा आणि तुला मारतोच म्हणले. तिथनं परत आपल्याला स्लॅबला कागद हातरायचा होता बघा. या मामांना काय कापता कापना कागद. दादा कोंडके म्हणले इकडं म्हणले तुला शिकवतो कसं कापायचं असते ते. आणि हिने कापायला सुरुवात केली तवर क्या गुंडा बनेगा रे तू. तिथनं परत पहिल्या गाड्याचा कागद हातरायला सुरुवात केली आणि इकडे मामा म्हणले बायकोनं पाणी मारायला शिकवलं नाही वाटतं. मग तिथनं लगेच आम्ही पहिल्या गाड्याचा कागद पण हातरून घेतला. मग तिथनं लगेच दुसऱ्या गाड्याला पाणी मारून तो पण कागद हातरून घेतला. मग तिथनं मामा म्हणले तुम्ही 2 गाड्याचा कागद हातरलाय त्यामुळे तुम्हाला शाल, श्रीफळ आणि 500 रुपयाचं पाकिट दिले बघा म्हणले. मग तिथनं लगेच पाया पण पडून घेतली तिने. शिल्लक होता तो कागद आम्ही 2 गाड्याला मारून घेतला. परत नवीन कागद आणला. परत तो पण तिसऱ्या गाड्याला हातरून घेतला. काय घालायचं त्याच्यावर? रांगोळी. मग तिथनं मामा म्हणाले दादा कोंडकेंना तुम्हाला सडा कसा मारायचा आहे ते शिकवतो, इकडे बघा जरा म्हणले. आता आपल्या सगळ्या गाड्याचा कागद हातरून झाला होता. मामांना म्हणलं कुठे चाललाय. मामा म्हणले आंघोळ करायला चाललोय. परत मामा म्हणाले मला बाहेर पोती हातरल्यात बघ. मी म्हणलं का हातरल्यात. पोती कशाला हातरल्यात. पाहुणे येणार आहेत. कुणाला. दादा कोंडके. आणि तिकडे सासरा वाकून बघायला लागलाय बघ म्हणले. मग तिथनं लगेच आम्ही सळ्यावर घेतले आणि पहिला गाळा बांधायला सुरुवात केली. मग तिथनं आपण पण सळी बांधायला बसलो बघा. आणि काल पाऊस झाला होता त्यामुळे आज लईच गरम होत होतं. सळ्या तर एकदम भाजत होत्या. आणि इकडे दादा कोंडके मामांना म्हणतात सळीच बांधा नाही तर बोट बांधून ठेवशीला. हरामी हो बेटा. मग तिथं पोती हातरली होती, तिथं सिमेंट पण आलं होतं बघा लगेच. आणि इकडे सारखं दादा कोंडके आपल्या मामांना खवळतच असतात बघा. आणि तिथनं मामा खालनं म्हणतात जा लईशा नाहीस. आता आमचा पहिला गाळा बांधून झाला होता. लगेच दुसऱ्या गाळ्याची सळी पण हातरून घेतली आणि पावसाचं वातावरण झालं होतं आणि जोरानं वारा सुटला बघा. सगळ्या प्लॅस्टिकला मोळे मारले होते ते फाटून निघले बघा. आणि लगेच पावसाची पण सुरुवात झाली आणि पावसानं पण चांगलीच हजेरी लावली होती बघा. मग परत पाऊस थांबल्यावर वर आलो. इकडं मामांनी स्प्रिंग बार घ्यायला सुरुवात केली होती आणि आम्ही लगेच तिसरा गाळा बांधायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने आमचे 3च गाळे बांधून झाले होते आणि बाकीचं काम आम्ही उद्या करणार होतो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.